नमस्कार मित्रांनो, वेलकम टू एस क्लास एज्युकेशन. आता आपण पाहतोय पाचवा विभाग जो की आहे उपयोजित लेखन. याच्या आधी पहिले चारही विभाग पाहून झालेले आहेत. प्रत्येक विभागामध्ये उत्तर कशी लिहायची, जास्तीत जास्त मार्क्स कसे मिळवायचे, पेपर प्रेझेंटेशन आणि उत्तर किती ओळींचं असावं वगैरे हे सगळं काही आपण कव्हर केलेलं आहे. आय होप की तुम्ही सगळे व्हिडिओज पाहिले असतील. आणि आता आपला हा शेवटचा विभाग आहे तो म्हणजे उपयोजित लेखन. याला मी 2 पार्ट्समध्ये डिव्हाइड केलंय. एकतर आपल्याला जे पत्रलेखन आहे, कथालेखन, बातमी लेखन, जाहिरात लेखन हे सगळं एका व्हिडिओमध्ये आणि जो शेवटचा 8 मार्काचा निबंध असतो तो दुसऱ्या व्हिडिओमध्ये घेतलेला आहे. सो आता आपण उपयोजित लेखनामधलाच पार्ट 1 पाहतोय. सो आता याच्यामध्ये प्रश्न 5वा अ असतो, पत्रलेखन करायचे 6 मार्कांसाठी किंवा तुम्हाला सारांश लेखन असतं. सो एकतर पत्र लिहा किंवा एकतर सारांश लिहा. सो दोघांपैकी एक काहीतरी लिहायचं असतं. मी जेव्हा पहिला विभाग तुम्हाला सांगितलेला होता गद्य विभाग किंवा अपठित गद्य, तेव्हा सांगितलेलं होतं की तुम्ही जर सारांश लेखन करणार असाल तर जे महत्वाचे पॉइंट्स किंवा महत्वाचे शब्द आलेले आहेत तर ते सगळे शब्द तुम्हाला ऍटलिस्ट शेवटच्या पानावरती पेन्सिलने फक्त म्हणजे ऍटलिस्ट लिहून तरी ठेवायचे आहेत. ठीक आहे. किंवा तुम्ही जर पॉसिबल असेल किंवा तुमच्या सेंटरमध्ये अलाउड असेल तर तुम्ही क्वेश्चन पेपरवरती पण मार्किंग करू शकता. बट शक्यतो ती कॉपी समजली जाऊ शकते, त्याच्यामुळे तसं नका करू. आन्सर शीटच्या मागे तुम्हाला इम्पॉर्टंट जे शब्द आहेत त्याच्यामधले किंवा जे काही इम्पॉर्टंट मुद्दे असतील ते फक्त पटापट रफमध्ये लिहून घ्यायचे आहेत, जेणेकरून हा प्रश्न सोडवताना पुन्हा एकदा तुम्हाला तो पॅसेज वाचावा लागू नये. ठीक आहे. आणि जे लोक सारांश लेखन नाही करणार आहेत, निबंध लिहिणार आहेत, सॉरी पत्रलेखन करणार आहेत, त्यांच्यासाठी 2 ऑप्शन्स आहेत. एक तर ते मागणी पत्र करू शकतात किंवा ते विनंती पत्र करू शकतात किंवा अभिनंदन करणारे पत्र लिहू शकतात. किंवा तुम्हाला एक्झाममध्ये मागणी पत्राचा पण ऑप्शन येऊ शकतो. सो तुम्हाला आता 10वीला किती प्रकारचे पत्र आहेत? मागणी पत्र आहे, विनंती पत्र आहे, अभिनंदन पत्र आहे. ठीक आहे. सो असे काही प्रकार आहेत. त्यातल्या या पेपरमध्ये अभिनंदन आणि विनंती पत्र आहे. ओके. सो हे सगळं जे काही आहे सारांश असेल किंवा पत्रलेखन असेल हे सगळं कसं किती मार्कांसाठी आहे? 6 मार्कांसाठी आहे. सो 6 मार्कांसाठी सारांश कसा लिहायचा याच्यावरती एक डिटेल व्हिडिओ अपलोड केलाय, सो तो नक्की चेकआउट करा. पत्रलेखनचा पण नमुना अपलोड केलेला आहे. बट आता आपण या व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा पत्रलेखन कसं लिहायचं, काय पॅटर्न असला पाहिजे हे पुन्हा एकदा पाहणार आहोत. सो माझ्या मते तुम्ही काय सिलेक्ट केलं पाहिजे, तर माझ्या मते तरी तुम्ही पत्रलेखन सिलेक्ट करू शकता. याच्या मागचं कारण असं आहे की पत्रलेखनामध्ये तुम्ही सुरुवातीला पत्ता लिहिलात, त्या माणसाचा हुद्दा लिहिलात किंवा शेवटी पण प्रॉपरली एंडिंग केलं किंवा मायना ज्याला आपण म्हणतो तो लिहिलात, विषय प्रॉपर लिहिलात, तर तुम्हाला ऑलमोस्ट 1 ते 2 मार्क त्याच्यामध्ये मिळतात. मध्ये तुम्ही जे काही लिहाल त्याच्या मार्क्स नंतर काउंट होतात. पण सारांशमध्ये कसं आहे की तुम्हाला ऑलरेडी एक 5 ते 6 ओळींचा सारांश आहे. त्याला तुम्हाला अजून कमी करून 1/3 मध्ये करायचं आहे. म्हणजे फक्त एक 2 ते 3 ओळींमध्ये सगळं जे काही असेल ते तुम्हाला 2 ते 3 म्हणजे कॉम्प्युटरच्या 2-3 ओळी तुमच्या 4 ते 5 होऊ शकतात. सो तुमच्या हँडरायटिंग मधले एक 4 ते 5 ओळींमध्ये पूर्ण सारांश आला पाहिजे. ते त्याच्यामध्ये पहिली एक ओळ घ्यायची, शेवटची एक ओळ घ्यायची असं करायचं नाहीये. तो प्रॉपरली तुमच्या शब्दांमध्ये लिहिता आला पाहिजे. त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारच्या म्हणी किंवा उदाहरण आली नाही पाहिजेत. सारांशला स्वतःचं टायटल पण द्यावं लागणार आहे तुम्हाला. दुसरी गोष्ट म्हणजे ते लिहिताना तुम्ही सेम आहे असं कॉपी केलंय उतारा असं नाही वाटलं पाहिजे. तुम्ही तो उतारा समजून स्वतः लिहिलाय असं वाटलं पाहिजे. सो त्याच्यामुळे सारांशमध्ये आउट ऑफ स्कोर करणं थोडंसं अवघड होतं आणि म्हणून पत्रलेखन इज बेस्ट. बट तुम्ही जर सारांशची प्रॅक्टिस केली असेल इतके दिवस तर तुम्ही सारांश सोबत जाऊ शकता. अदरवाईज पत्रलेखन इज बेस्ट. आता पत्रलेखनामध्ये पण कोणतं लिहायचं? जर मागणी पत्र आलं तर शक्यतो मागणी पत्र लिहा. पण मागणी पत्र लिहिताना तुम्ही कशाची मागणी करताय? तुम्ही पुस्तकांची मागणी करताय, तुम्ही खाद्यपदार्थांची मागणी करताय, ज्याची कशाची मागणी कराल त्याची लिस्ट द्यायला विसरायचं नाही. कारण तुम्ही पत्र लिहिलं आणि लिस्टच नाही दिली तर त्याच्यामध्ये मार्क्स जातील. ठीक आहे. त्याच्यामुळे मागणी पत्रामध्ये ते एक महत्वाचं आहे. आता इथे आपल्याला सांगितलेलं आहे की एक जीवन ज्योती नावाचं विद्यालय आहे आणि या ठिकाणी कथाकथन स्पर्धेसाठी पारितोषिक वितरण समारंभ आहे. दुपारी 4 वाजता 22 जुलैला ईमेल आयडी दिलेला आहे. त्याच्यामुळे तुम्हाला तुमच्या पत्रामध्ये तुम्ही जेव्हा पत्रलेखन करणार आहात त्याच्यामध्ये ईमेल आयडी लिहिणं कंपल्सरी आहे. जर तुम्ही ईमेल नाही लिहिला तर तुमचा 1 मार्क जातो, कंप्लीट 1 मार्क. ठीक आहे. त्याच्यामुळे त्यांनी जे जे काही इन्फॉर्मेशन दिलेली आहे प्रश्नामध्ये ती सगळी तुम्हाला पत्रामध्ये लिहायची आहे. नाव पण दिलेलं आहे. इथे प्रमुख पाहुणे पण दिलेत, अध्यक्ष पण दिलेत. फक्त नांदगाव एवढंच दिलंय, तर तुम्हाला नांदगाव हा पत्ता लिहायचा आहे जीवनज्योती विद्यालयाचा. ठीक आहे. नेक्स्ट आहे पारितोषिक वितरण समारंभ आहे. तर त्यासाठी ज्यांना पारितोषिक मिळालेलं आहे ते म्हणजे विद्यार्थी सुहास किंवा सुनीता. तर यांचं अभिनंदन करायचं आहे. म्हणजे तुम्हाला सुहास सुनीता यांना पत्र लिहायचं आहे दोघांपैकी एकाला आणि सांगायचं आहे की असं असं तुमचं पारितोषिक वितरण समारंभ आहे, तर तुम्ही या आहे, हे प्रमुख पाहुणे आहेत, असा ईमेल आयडी आहे, हे दिनांक आहे वगैरे सांगायचंय. किंवा दुसरी गोष्ट पारितोषिक वितरण समारंभासाठी उत्तम कांबळे हे जे अध्यक्ष आहेत तर ते येणार आहेत, तर त्यांना तुम्ही उपस्थित राहावं यासाठी विनंती करायची आहे. सो दोघांपैकी काही लिहू शकता.
आता याच्यामध्ये कसं आहे, हे थोडंसं फॉर्मल आहे, ज्याला आपण औपचारिक पत्र म्हणतो ते आहे, आणि अभिनंदन पत्र या ठिकाणी अनौपचारिक आहे. सो तुम्ही या ठिकाणी थोडीफार सैल भाषा वापरली तरी पण चालेल, पण इथे मात्र तुम्हाला परफेक्ट मराठी वापरावी लागेल. सो नाव इट्स अप टू यू की तुम्हाला काय निवडायचं आहे. आता मी तुम्हाला दोघांचाही एक सॅम्पल्स दाखवते, जेणेकरून तुम्हाला आयडिया मिळेल की आपल्याला नेमकं काय करायचंय. सो पहिला आहे, इथे तुम्हाला पाहायला मिळते अभिनंदन पत्र. सो दीपाली माने ला लिहायचं आहे, किंवा आय थिंक इथे दीपाली माने लिहितीये, जी की जीवन ज्योती विद्यालयमधून आहे. इथे नाव दिलं होतं ना दीपाली माने. लेट मी शो यू. इथे बघा, इथे नाव दिलंय दीपक माने किंवा दीपाली माने, या दोघांपैकीच कोणाचं तरी एकाचं नाव आलं पाहिजे पत्र लिहिणाऱ्यामध्ये. नेक्स्ट आहे दिनांक लिहायचे आहे. कुणाला लिहिताय? सुनीताला लिहिताय, आणि सुनीता पण नांदगाव मध्ये आहे असं दाखवलंय, कारण ऑब्व्हियसली विद्यालय ज्या ठिकाणी असेल त्याच ठिकाणी मोस्टली विद्यार्थी राहतो. सो त्याच्यामुळे असं लिहिलेलं आहे. अ, पत्रास कारण की सर्वप्रथम तुझे अभिनंदन, अर्थात अभिनंदन पत्र आहे तर ते मजकुरामधून कळलं पाहिजे की हा बाबा खरंच अभिनंदन होतं इथे. आपल्या शाळेत महाकवी कालिदास दिनानिमित्त कथाकथन स्पर्धा आयोजित केली होती, आणि या स्पर्धेत तू नेहमीप्रमाणे याही वर्षी प्रथम क्रमांक पटकावून शाळेला यश मिळवून दिल्याने मी तुझे शाळेची विद्यार्थी प्रतिनिधी या नात्याने मनापासून अभिनंदन करते. जेव्हा पण तुम्ही अभिनंदन लिहिताय, मागणी पत्र लिहिताय, किंवा इतर कुठलंही विनंती पत्र वगैरे लिहिताय, पहिल्या पॅरेग्राफमध्ये तुम्हाला नेमकं समोरच्याला काय सांगायचंय, विनंती करायची, मागणी करायची, अभिनंदन करायचंय, हे स्पष्ट झालं पाहिजे. ठीक आहे. नेक्स्ट आहे तुझ्या या यशामुळे, आणि मग नेक्स्ट पॅरेग्राफमध्ये तुम्ही बाकीच्या सगळ्या गोष्टी, कधी होणार आहे, काय होणार आहे, कधी यायचंय वगैरे वगैरे सगळं लिहू शकता. तुझ्या या यशामुळे शाळेच्या शिक्षकांसह आम्हा सर्वांना आनंद झाला असून कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे माननीय श्री अजय लागू यांच्या उपस्थितीमध्ये कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय श्री उत्तम कांबळे, सुप्रसिद्ध कवी, पत्रकार आणि लेखक यांच्या हस्ते तुला पारितोषिक मिळाल्याने आमचा आनंद द्विगुणित झाला आहे. सो पारितोषिक मिळालेलं आहे. खूप म्हणजे तुला खूप शुभेच्छा वगैरे असं सगळं याच्यामध्ये ऍड करायचंय, आणि नेहमीप्रमाणे तुला याही वर्षी पारितोषिक मिळाले, जे काय असेल ते. ठीक आहे. असं साधारणतः असा मजकूर असणार आहे, आणि त्याच्यानंतर कळावे आपली हस्ताक्षरमध्ये साईन काहीतरी करू शकता, किंवा हस्ताक्षर हा शब्द लिहू शकता, आणि दीपाली माने. सो साधारणतः अशा पद्धतीने एक पॅटर्न असला पाहिजे. तुम्ही इथे वरती हे न लिहिता डिरेक्टली सुरू केलं तरी पण चालेल, कारण हे आपण फॉर्मल लेटरमध्ये लिहितो. सो इथे तुम्ही डिरेक्टली लिहून खाली खरं तर दीपाली माने नंतर खाली जीवन ज्योती विद्यालय नांदगाव असं इथे लिहिलं तरी पण चालेल. माझ्या मते खालीच लिहा, कारण मराठी मीडियमचा जो काही एक पॅटर्न आहे जो मी अपलोड केले त्याच्यामध्ये तुम्हाला मी सांगितलं होतं की इथून दिनांकापासून सुरुवात झाली पाहिजे. जो पत्र लिहितोय त्याचं नाव आणि त्याचं जे काही शाळा असेल, जे काही पत्ता असेल, जे काही असेल ते सगळं इथे त्याच्या नावाच्या खाली आलं तरी पण चालेल. ठीक आहे. सो इथे तुम्ही जीवन ज्योती विद्यालय लिहा खाली, नांदगाव पण खाली लिहा, वरती सुरुवात दिनांकापासून करायची आहे, आणि कोणाला लिहितोय त्याला करायची आहे. शेवटी कोण लिहिते त्याचं नाव तर येणार आहेच, मग तुम्ही खालीच त्याचा पत्ता, नाव जे काय आहे ते खाली लिहू शकता. दुसरी गोष्ट, याच्यामध्ये ईमेल नाही आलाय तर तुम्ही अजून एक खाली ईमेलची लाईन पण ऍड करा. ठीक आहे. या पत्रामध्ये तसं अनौपचारिक मध्ये ईमेलची गरज नसते, पण उगाच मार्क घालवू नका. त्यांनी दिलाय ईमेल तर खाली ईमेल तरी पण लिहा. या ठिकाणी फक्त जीमेल हा शब्द लिहायचा, आणि पुढे तुम्हाला तो जो काही ईमेल आयडी आहे, जे जे समथिंग होता तो आहे असं लिहायचंय. मनाने लिहायचं नाही, त्या लोकांनी दिला असेल तर लिहायचा. ठीक आहे. आणि दिला नसेल तर मग abc@gmail.com असं काही असेल तर ते तुम्ही लिहू शकता. त्याच्यानंतर नेक्स्ट आता आपण औपचारिक निबंध लिहितोय. अजून एक गोष्ट, अनौपचारिक मध्ये म्हणजेच वरच्या निबंधामध्ये आपण विषय नाही लिहिला, कारण अनौपचारिक मध्ये विषय लिहिणं कंपल्सरी नाही, किंवा आपण लिहित नाही. पण औपचारिक निबंध असेल, एखाद्या मोठ्या व्यक्तीला आपण निबंध लिहितोय, निबंध नाही, पत्र. एखाद्या मोठ्या व्यक्तीला आपण पत्र लिहितोय, तर त्या केसमध्ये तुम्हाला विषय लिहिणं कंपल्सरी आहे. ओके. आता बघा, औपचारिकचं जे पॅटर्न आहे तर ते वेगळं आहे, अनौपचारिकचा पॅटर्न वेगळा होता. औपचारिक मध्ये आपण लिहिताना प्रति, महोदय किंवा माननीय हा सगळा मायना जो आहे तर तो कंपल्सरी आहे. आता इथे लिहायचं दिनांकापासून जून जे काय असेल ते प्रति, नाव दिलेलं आहे ऑलरेडी अध्यक्षांचं. ते जे कोणी असतील माझे संपादक, त्यांनी सकाळ वगैरे, हे तुमच्यावरती आहे काय कुठे कसं लिहायचं ते. नेक्स्ट आहे की महोदय. विषय लिहिल्यानंतर एक वेळ हवं तर सोडू शकता. विषय मधोमध लिहायचं तर मधोमध लिहा. एका साईडून स्टार्ट करायचं साईडून स्टार्ट करा, पण माझ्यामध्ये मधोमध छान वाटेल, सो मधोमध लिहा. विषयानंतर हवं तर एक वेळ सोडू शकता. नाशिक नंतर एक वेळ सोडून विषय लिहिला तरी पण चालेल. ठीक आहे. सो महोदयानंतर सर, मी नांदगाव येथील जीवन ज्योती विद्यालयाचा विद्यार्थी प्रतिनिधी असून मी शाळेच्या प्राचार्याच्या अनुमतीने आपणास पत्र लिहित आहे किंवा पत्र पाठवत आहे. मग आता पत्र पाठवण्यामध्ये आपण त्यांना विनंती करतोय की तुम्ही आमच्या शाळेमध्ये असा कार्यक्रम आहे तर तुम्हाला यायचं आहे, किंवा तुम्ही येणार आहात का. दुसरी गोष्ट म्हणजे तो कार्यक्रम कधी होणार आहे, वेळ, तारीख सगळं त्याच्यामध्ये आलं पाहिजे, कारण आपण खूप मोठ्या व्यक्तीला विचारतोय तुम्ही येणार आहात का. सो सगळी क्लिअरिटी असली पाहिजे की कधी कार्यक्रम होणार आहे, कसा होणार आहे, कोणाचा कसला कार्यक्रम होणार आहे, टाइम काय आहे वगैरे एक्सेट्रा. नेक्स्ट आहे आपण त्यांना
असं पण लिहितंय की म्हणजे तुम्ही याल अशी आम्हाला अपेक्षा आहे. तस्तीबद्दल क्षमस्व. ओके. नेक्स्ट मग कोणी पत्र लिहिलंय तर आपला विश्वासू किंवा आपला विद्यार्थी नाही म्हणू शकत आपण, आपला विश्वासूच म्हणावा लागेल. सो आपला विश्वासू दीपाली माने. एक मिनिट, यांनी काय घोळ घातला इथे. वरती दीपक माने खाली दीपाली माने झालंय. हा टायपो एरर आहे, ह्याला जरा इग्नोर करा. ठीक आहे. वरती ज्याचं नाव लिहिलंय त्याचंच नाव खाली आहे, वरती दीपक दीपाली असं करू नका. एकच माणूस किंवा एकच विद्यार्थी हे पत्र लिहितोय. ठीक आहे. सो वरती दीपक आहे तर खाली पण दीपक पाहिजे, वरती दीपाली आहे तर खाली पण दीपालीच पाहिजे. जीवनज्योती विद्यालय नांदगाव, ईमेल आयडी लिहिणं कंपल्सरी आहे औपचारिक मध्ये. ठीक आहे, डन. नेक्स्ट आहे सारांश. तुम्ही बघू शकता इथे ऍक्च्युली सारांशला टायटल नाही दिलंय, पण तुम्हाला द्यायचं आहे. हे जिथून मी एक सॅम्पल पेपर घेतला होता तिथे आन्सर्स अवेलेबल होते, सो मी तेच तुम्हाला दाखवते. बाकी आन्सर्स ठीक आहेत, बट या आन्सरमध्ये मिस्टेक अशी आहे की तुम्हाला टायटल लिहायचे, बट यांनी नाही लिहिलंय. सो टायटल लिहिणं इज कंपल्सरी, त्याच्या मार्क्स तुमचे जाऊ शकतात. सो टायटल द्यायचं आहे आणि साधारणतः एवढा तुमचा सारांश असला पाहिजे. इफ यू वॉन्ट यू कॅन पॉज द व्हिडिओ अँड रीड दिस. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे तो म्हणजे जाहिरात लेखन करू शकता, बातमी लेखन करू शकता किंवा कथा लेखन. तिन्ही पण 5 मार्काचं आहे. तिघांपैकी कोणतंही 2 तुम्हाला करायचं आहे. मला जर विचाराल तर माझ्या मते जाहिरात लेखन आणि बातमी लेखन इज बेस्ट. पण ज्यांना थोडंसं असं कथा डेव्हलप करायला आवडते ते कथा लेखनला पण प्राधान्य देऊ शकतात. पण असं आहे की बातमी लेखन किंवा कथा लेखन या दोघांपैकी तुम्हाला तेच निवडायचे जे तुम्हाला चांगलं येतं. जाहिरात तर सगळ्यांनी करायचीच आहे, कारण त्याच्यामध्ये सगळ्यांना मार्क्स मिळतात. बातमीमध्ये असं आहे की जर तुम्हाला थोडक्यात आटोपता येत असेल, तुम्हाला प्रॉपरली मथळा लिहिता येतोय, तारीख वेळ सगळं लिहिता येते, ती बातमी इमॅजिन करून लिहिता येते, तर तुम्ही बातमीकडे जाऊ शकता. कारण बातमीमध्ये हे सगळे जे काही मुद्दे दिलेले आहेत, वेळ, दिनांक, काय काय दिले ते सगळं आलं पाहिजे. कथा लेखनामध्ये तुम्हाला इधर स्टार्टिंग दिलेली असते, एंड दिलेलं असतं, किंवा तुम्हाला मधले काही मुद्दे दिलेले असतात आणि त्याच्या आधारे तुम्हाला कथा लिहायची असते. कथालेखन करताना कथेचं शीर्षक आणि तात्पर्य कंपल्सरी आहे, ते नाही लिहिलं तर तुमचे मार्क्स जाणार. सिमिलरली बातमी लेखनामध्ये पण हेडिंग कंपल्सरी आहे. नेक्स्ट आहे दिनांक, बातमी कुठे घडली, बातमीच्या सुरुवातीच्या पॅरेग्राफमध्ये कशी घडली, कुठे घडली, काय घडली ते लिहायचंय. मधल्या पॅरेग्राफमध्ये बातमीला डिस्क्राईब करायचंय. शेवटच्या पॅरेग्राफमध्ये कन्क्ल्युजन लिहायचं आहे. सो हे 3 पॉईंट्स असले पाहिजेत. जाहिरात लेखनमध्ये ऑलरेडी मी व्हिडिओ अपलोड केलाय, प्लीज चेकआउट करा. तिघांचाही व्हिडिओ अपलोड करून झालाय. या सगळ्या व्हिडिओच्या लिंक्स तुम्हाला खाली कमेंट बॉक्समध्ये पाहायला मिळतील. आता आपण पर्टिक्युलरली या प्रश्नाशी रिलेटेड जे याच्यामध्ये आन्सर्स आहेत तर ते पाहूया. बाकी तुम्हाला जर एक्स्ट्रा रूल्स वगैरे काही जाणून घ्यायचे असतील तर त्यासाठी मी प्रॉपर व्हिडिओज अपलोड केलेले आहेत, प्लीज ते चेकआउट करा. आता याच्यामध्ये काय सांगितलंय की शाळेतर्फे मे महिन्याच्या सुट्टीमध्ये विद्यार्थ्यांसाठी आयोजित केलेल्या चित्रकला स्पर्धेची जाहिरात तयार करा. ओके, म्हणजे चित्रकला स्पर्धा आयोजित केलेली आहे. सो अर्थात मे महिन्यामध्ये आहे, सो आपण मुलांना अट्रॅक्ट करू शकतो आपल्या स्पर्धांकडे किंवा आपल्या कार्यशाळेकडे वगैरे. तुम्ही त्यांना काही काही ऑफर्स देऊ शकता की तुम्हाला सर्टिफिकेट मिळणार आहे, असं तुम्ही त्यांना ऑफर्स देऊ शकता जेणेकरून विद्यार्थी पार्टिसिपेट करतील. ठीक आहे. आता इथे खूप साधी अशी जाहिरात बनवलेली आहे. तुम्ही जर माझ्या काही जाहिराती बघाल तर मी त्याला सांगितलं होतं की डेकोरेशन करा छान. जाहिरात बनवताना कधीही एक मागे रेक्टँगल ड्रॉ करायचा आहे, त्याच्या आतमध्ये जाहिरात लिहायची आहे आणि ही खूपच सिंपल साधी आहे, पण तुम्ही थोडंसं याला अजून मॉडिफाय करा, तुमची इमॅजिनेशन शक्ती याच्यामध्ये वापरा. आता चित्रकला स्पर्धा आहे तर थोडीफार चित्र आसपास काढणं तो बनताय, राईट. सो तुम्ही हे सगळं पेनाने करायचं, याच्यामध्ये कुठेही पेन्सिलचा पी पण यूज नाही करायचा. ठीक आहे, हे सगळं पेनाने करायचं आहे. आउटलाईनच्या बॉक्स पासून आतमधलं सगळं सगळं पेनाने करायचं आहे. चित्र पण पेनाने ड्रॉ करायची आहेत. थोडीफार ते असतं ना, काय म्हणतो आपल्याला, रंगांचा ब्रश आणि ते साहित्य वगैरे ते थोडंफार ड्रॉ करू शकता, किंवा जे आपलं पारंपरिक चित्र आहे सूर्य, डोंगर, वारं, ते छोट्याशा बॉक्समध्ये ड्रॉ करू शकता. आता इथे लिहिलंय की मर्यादित प्रवेश आहे, नाममात्र शुल्क आहे. हे इम्पॉर्टंट आहे, म्हणजे हे असं अट्रॅक्ट करणारं आहे की मर्यादित प्रवेश आहे, पटकन पार्टिसिपेट करा असं आपण त्यांना आवाहन करतोय. सो त्याच्यामुळे हे छान असं स्टार वगैरे काढून त्याच्यामध्ये लिहू शकता. नेक्स्ट एक कालावधी पण मेन अट्रॅक्शन आहे ना, म्हणजे कधी कुठून कुठपर्यंत हे मेन आहे, तर ह्याला पण छान असं स्टार करा किंवा सर्कल करून मध्ये लिहा. ही जी अदली मधली जागा त्यांनी सोडली आहे त्याच्यामध्ये लिहू शकता. आमची वैशिष्ट्य लिहिताना याच्या मागे पण छानसा असा एक बॉक्स करा किंवा एक ओव्हल, सर्कल, जे काही तुम्हाला तिथे ड्रॉ करता येईल ते ड्रॉ करू शकता. वेळ, इथे वेळ लिहिलंय, बट ठीक आहे, वेळ पाहिजे. वेळ असेल, संपर्क असेल, ईमेल आयडी इज मस्ट. ईमेल आयडी नाही लिहिलं तुमचे मार्क्स जाणार. ठीक आहे, ईमेल आयडी इज मस्ट. हे जे वरती एवढं मोठं टायटल दिलंय, यशोदेव विद्यालयातर्फे चित्रकला वर्ग विद्यार्थी व पालकांच्या खास आग्रहाने, एवढं न करता यशोदेव विद्यालयातर्फे चित्रकला वर्ग एवढं लिहिलं तरी पण चालेल.
चित्रकला वर्ग हे थोडं मोठं पाहिजे यशोदीप विद्यालयाच्या नावापेक्षा. हे फॉन्ट साईज पण तुम्ही तुमच्या इमॅजिनेशननुसार, क्रिएटिव्हिटीनुसार ॲडजस्ट करू शकता. बट माझ्या मते जाहिरात अशी असली पाहिजे, की बघताच क्षणी वाटली पाहिजे, की अरे मला आता जायचंच आहे ते चित्रकला वर्गात. ओके. सो म्हणजे इतकं ते अट्रॅक्टिव्ह असलं पाहिजे. अशी जाहिरात तुम्ही बनवू शकता. कलर पेन्स, कलर पेन्सिल, क्रेयॉन्स असलं काही वापरू शकत नाही. फक्त एक ब्ल्यू किंवा ब्लॅक पेन जो तुम्ही कंटिन्यू ठेवलेला आहे पेपरमध्ये तोच यूज करायचा आहे. पूर्ण पेपर ब्लॅकने लिहिला आणि ही जाहिरात ब्ल्यूने लिहिली किंवा वायस वर्सा अलाउड नाहीये. ज्या पेनाने तुम्ही पूर्ण पेपर लिहाल त्याच पेनाने जाहिरात आली पाहिजे. यू कॅन चेंज द कलर ऑफ पेन, यू कॅन चेंज फॉन्ट नाही म्हणजे ऍक्च्युअली यू कॅन चेंज द ब्ल्यू मध्ये पण तुम्ही जेल पेनचं ब्ल्यू वापरलं, इथे साधा ब्ल्यू वापरला असं पण नाही करू शकत. कलर पेन बिन काय बदलायचं नाहीये. ठीक आहे, डन. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे बातमी लेखन करताना तुम्हाला इथे बातमीचं शीर्षक लिहायचंय, तारीख लिहायचंय, वेळ, ठिकाण वगैरे सगळं आलं पाहिजे. मी ऑलरेडी नमुना अपलोड केलाय, तो चेकआउट करा. कथालेखन करताना तुम्हाला इथे मुद्दे दिलेत ऍक्च्युली, बट कधी कधी कथेची सुरुवात दिली जाते किंवा शेवट दिला जातो. तर अशा केसमध्ये ती कथेची सुरुवात लिहायची गरज नाहीये. त्याला तुम्ही डॉट 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 असे 3-4 डॉट्स देऊन पुढून ती कथा चालू करू शकता. सो इट्स नॉट रिक्वायर्ड की जी कथा ऑलरेडी सुरुवात दिली आहे ती तुम्ही पुन्हा एकदा तुमच्या पेपरमध्ये उतरवाल. त्याची गरज नाहीये, वेळ वाया घालवायचा नाही. तुम्हाला फक्त त्याच्या पुढची कथा लिहायची आहे. सिमिलरली शेवट दिला असेल तर कथा लिहत यायचं आणि शेवट जिथे आहे तिथून पुढे डॉट 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 द्यायचे, म्हणजे पुढे तुम्ही तुमच्या प्रश्नपत्रिकेमधून वाचा. ठीक आहे, पण मुद्दे दिले असतील तर असं नाही केलं जाऊ शकत. सो तुम्हाला मुद्दे दिले असतील तर पूर्णच लिहावं लागेल. कथा लिहिताना कथेचं शीर्षक, तात्पर्य इव्हन प्रश्नपत्रिकेमध्ये मेन्शन केलं नसेल तरी पण तुम्हाला लिहायचं आहे. बाकी तुम्हाला जर सविस्तर अगदी एक्झाम्पल सोबत मुद्दे वगैरे हवे असतील तर ते मी ऑलरेडी अपलोड केलेले आहेत. प्लीज चेकआउट करा. लिंक्स तुम्हाला खाली कमेंट बॉक्समध्ये पाहायला मिळतील. नेक्स्ट असणार आहे आपला लास्ट व्हिडिओ, तो म्हणजे लेखन कौशल्याचा, जो येईल एक 15-20 मिनिटांमध्ये. सो तो नक्की बघा. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. बेस्ट ऑफ लक फॉर युअर एक्झाम्स. आणि या पेजेसमध्ये काही टायपिंग मिस्टेक्स आहेत ते अवॉइड करा किंवा ते इग्नोर करा. थँक्यू सो मच अँड बाय बाय.